बिग हॅलो टू माय ऑल द यंग फ्रेंड्स आउट देअर. मी मानसी आजच्या सेशनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण तुमचा जो चॅप्टर चाललाय आपला थिंक बिफोर यू स्पीक, म्हणजे बोलण्याच्या आधी सोचा, हाच आपण कंटिन्यू करू आणि पाहू की पुढे आणि कोणत्या चांगल्या चांगल्या गोष्टी लिहिल्या आहेत ज्याच्याबद्दल आपल्याला सोचायला पाहिजे आणि त्याच्यावरती आपल्याला फॉलो करायला पाहिजे. तर चला वाचूया थिंक बिफोर यू स्पीक. सो आपण मागच्या सेशनमध्ये जिथे वाचलं होतं त्याच्या पुढे आता सुरू करू आपण. मागच्या सेशनमध्ये आपण वाचलं होतं की कशा प्रकारे जे लेखक आहे तो म्हणतोय की जे आपल्याला तोंड देवानी एक दिलंय आणि कान दोन दिले, त्याचं कारण हे की आपण कमी बोलावं आणि जास्ती ऐकावं. आणि बोलायकरताही आपल्याला जे आहे दोन फेन्सेस आहेत आणि बाउंड्रीज दिल्या, ती एक शब्द निघायचं असेल तर आपल्याला ती दोन दात जे रोज आहे दातचे आणि लिप्स आहेत ह्याच्या थ्रू ह्याला जे आहे आरपार जाय करता शब्दांना इतका प्रयत्न करावा लागतो, जेव्हा की ऐकाय करता कोणताच अशा प्रकारचा बंद करायचा असं सिस्टम नाहीये. आता याच्या पुढे वाचूया. अ व्हेरी वाईज मॅन वन्स रिमार्क दॅट ऑफ द अनस्पोकन वर्ड यू आर अ मास्टर, ऑफ द स्पोकन वर्ड यू आर अ स्लेव्ह. तर एक कोणी खूप शहाण्या माणसाने कधी एकदा बोललं होतं अशा प्रकारे की जे अनस्पोकन वर्ड असतात, म्हणजे की जे आपले बिन बोललेले शब्द असतात, आपण जे नाही बोलत, यू आर अ मास्टर, तर त्याचे आपण मास्टर आहोत. जे त्या शब्दांचे आपण मास्टर आहोत. मास्टर म्हणजे काय की आपण त्याचे गुलाम नाही आहोत, आपण त्याचे जे आहे मालिक आहोत. मास्टरचं म्हणजे काय ते मालिक आहोत. तर जे आपले जे बोललेले न बोललेले शब्द आहेत त्याचे आपण मालिक आहोत. ऑफ द स्पोकन वर्ड यू आर अ स्लेव्ह. आणि जे शब्द आपण बोलून दिले आहेत जे त्याचे आपण काय स्लेव्ह आहोत, त्याचे आपण गुलाम आहोत. वन्स यू हॅव स्पोकन अ वर्ड यू कॅन नॉट गेट इट बॅक, डू व्हॉट यू विल. एकदा जर आपण काही बोलून दिलं, कोणता शब्द या काही पण, तर आपण त्याला परत नाही घेऊ शकत, कधी वापस नाही घेऊ शकत. काही पण करून घ्या, तोंडातनं वाक्य निघालं, शब्द निघाला तर तो निघाला. देअरफॉर यू मस्ट बी व्हेरी केअरफुल अबाउट द वर्ड्स दॅट यू स्पीक. आणि म्हणूनच तुम्हाला जे आहे नेहमी बहुत केअरफुल राहायला पाहिजे, सावधानीपूर्वक काही पण बोललं पाहिजे जे तुम्ही बोलताय. वन्स द वर्ड हॅज लेफ्ट युअर लिप्स यू विल नॉट बी एबल टू गेट इट बॅक. एकदा जर तुमच्या ओठांच्या बाहेर तुमचा शब्द निघाला तर तुम्ही त्यांना परत नाही पाहू शकत. व्हॉट आर अनस्पोकन वर्ड्स? हे अनस्पोकन वर्ड्स काय असतात? न बोललेले शब्द हे काय असतात? दे आर थिंग्स यू वॉन्ट टू से बट रिमेन अनसेड एज थॉट्स इन युअर माइंड. तर ते काय आहे ते अशा वस्तू आहेत जे तुम्ही म्हणणं चाहता पण तुम्ही म्हणू नाही पावत, पण रिमेन अनसेड, ते नाही बोलले जात एज थॉट्स इन युअर माइंड. आणि ते जे आहे रिमेन राहतात, आपल्या डोक्यामध्ये राहतात, निहित राहतात, जसे की विचार म्हणून. तर ते बोलले नाही जात, तेच अनस्पोकन वर्ड्स असतात आपले. Once you have put the thoughts into words, once the words have left your lips, you cannot change them or control them. तर एकदा जर तुम्ही आपल्या विचारांना शब्द दिले आणि एकदा जर तुम्ही आपले शब्द या जे आहे जे विचारचे शब्द बनले आणि ते शब्द तुमच्या होठातनं बाहेर पडले, तर तुम्ही काय कराल? यू कॅन नॉट चेंज देम. तर तुम्ही त्यांना परत नाही घेऊ शकत, तुम्ही त्यांना बदलू नाही शकत किंवा तुम्ही त्यांना कंट्रोल नाही करू शकत. तुमच्या नियंत्रणामध्ये मग वस्तू नाही राहत. A young man went to his spiritual teacher and said. तर एकदा एक माणूस होता, यंग माणूस, आणि तो आपला स्पिरिच्युअल टीचर आध्यात्मिक गुरु जवळ गेला आणि बोलला, आय हॅव स्पोकन व्हेरी हार्श अँड अनकाइंड वर्ड्स टू माय फ्रेंड. की मी आपल्या मित्राला खूप जास्त वाईट शब्द बोललेत आणि हार्श म्हणजे की जे ऐकायला चांगले नाही वाटत, कडू शब्द असे बोलले आहेत. आणि अँड ही इज डीपली हर्ट, आणि तो खूप जास्त हर्ट झालाय, तो खूप दुःखी झालाय माझ्या अशा बोलण्यानी, अशा वागल्यानी. आय एम अफ्रेड आय हॅव लॉस्ट माय फ्रेंडशिप विथ हिम. तर मला भीती आहे की बहुतेक मी त्याच्याशी आपली मित्रता हरवून दिली आहे आणि आता तो माझा मित्र नाही राहिले. हाऊ कॅन आय मेक अमेंड्स? तर मी आता ह्याच्यात अमेंड्स कसं करू? अमेंड्स म्हणजे की या गोष्टीला कसं सुधारू? द वाईज टीचर गेव हिम अ फ्रेश शीट ऑफ ब्लँक पेपर अँड अ पेन. तर तो जो वाईज मॅन होता, तो जो शहाणा माणूस होता, टीचर होता त्याचा, त्यांनी काय केलं? त्याला एक साधा ब्लँक पेपर दिला आणि एक पेन दिला. ही सेड टू द यंग मॅन, आणि त्या माणसाला तो म्हणाला, मुलाला, राईट डाऊन ऑन दिस पेपर ऑल द हार्श थिंग्स यू सेड टू हिम. या कागदावरती ते सगळे शब्द लिही जे तू त्याला बोलला होतास. द यंग मॅन डिड एज ही वॉज टोल्ड अँड शोड द पेपर टू द टीचर. तर त्या माणसानी तसंच केलं जसं त्याचा टीचर म्हणाला, आणि मग त्यांनी तो कागद सगळं लिहून शब्द त्याला आपल्या टीचरला दाखवले. नाव टीअर अप दिस शीट ऑफ पेपर इन टू एज स्मॉल बिट्स एज यू कॅन, एज मेनी स्मॉल बिट्स एज यू कॅन. तर आता काय म्हणाला तो, की आता या कागदाला फाड आणि इतकं बारीक कर जितकं तू करू शकतो तितके छोटे छोटे तुकडे करायचे. द वाईज टीचर सेड.
तर तो गुरु जसा म्हणाला तशा प्रकारे त्यांनी त्याचे खूप बारीक बारीक तुकडे केले, जेवढे तो करू शकत होता. सून द सिंगल शीट वॉज टॉर्न इनटू 100 टायनी बिट्स ऑफ पेपर. तर लवकरच तो जो एक कागद होता ते 100 कागदाच्या छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये बदलून गेलं. थ्रो द बिट्स आउट ऑफ दिस विंडो द टीचर टोल्ड हिम. आता त्याचा टीचर म्हणाला की आता हे जे आहे कागदांचे तुकडे हे या खिडकीच्या बाहेर फेकून दे. दॅट वॉज इझिली डन. आता हे तर खूप आरामाने होऊ शकत होतं, त्यांनी करून दिलं. इट वॉज अ विंडी डे अँड द टायनी बिट्स वर स्कॅटर्ड फार अँड वाईड इवन एज द यंग मॅन वॉच्ड. तर खूप वारं चाललं होतं त्या दिवशी, तर ते जे कागदाचे बारीक बारीक तुकडे होते दूर दूरपर्यंत फैलून गेले, पसरून गेले आणि तो माणूस ते बघत होता. Now go out into the street and collect as many bits of the paper as you can. The teacher ordered him. आता त्या टीचरनी काय ऑर्डर केलं? टीचरनी त्याला ऑर्डर केला की आता तू त्या स्ट्रीटवरती जा, गल्लीत जा आणि जितकेही तू हे कागदांचे तुकडे उचलू शकतोस उचलून घे आणि परत आण. द यंग मॅन वॉज टेकन अबॅक. द यंग मॅन जो होता तो माणूस होता त्याला एकदम शॉक लागला. तो म्हणजे की आता विस्मयामध्ये पडून गेला की आता काय करू. बट दॅट विल बी डिफिकल्ट, ही स्टॅमर्ड. स्टॅमर्ड म्हणजे काय की तो असा हकलावून बोलला की हे तर फार कठीण होईल. इट विल बी डिफिकल्ट इंडीड बट डू गिव्ह इट अ ट्राय, द टीचर सजेस्टेड. तर टीचर म्हणाला की हो हे तुझ्याकरता नक्कीच कठीण होणार आहे, पण एकदा तू ट्राय तर कर, एकदा प्रयत्न तर कर. द यंग मॅन वेंट आउट. ही रिटर्न हाफ एन आवर लेटर एक्झॉस्टेड. तर तो माणूस गेला बाहेर आणि अर्ध्या तासांनी खूप जास्त एक्झॉस्टेड म्हणजे की खूप एकदम पूर्णतः थकलेला परत आला. He had not been able to get hold of a single torn bit from the paper he had torn up just a while earlier. तर त्याला एकही त्या तुकडा नाही मिळाला कागदाचा, जे की त्यांनी इतके बारीक बारीक तुकडे केले होते थोड्या वेळ आधी, एकही तुकडा त्याचा नाही मिळाला. दिस इज व्हॉट हॅपन्स विथ द स्पोकन वर्ड, द टीचर सेड टू हिम. तर आता त्याचा जो टीचर होता, जो गुरु होता, तो म्हणाला की हेच आपल्या शब्दांबरोबर होतं, जे आपण बोलतो शब्द त्यांच्याबरोबर हेच होतं. Once you have spoken the words aloud, it is very difficult to take them back. एकदा जे तुमच्या तोंडातले शब्द निघून गेले, जे तुम्ही बोलून दिलं, त्यांना फार कठीण असतं परत घेणं. Therefore, learn to think before you speak in anger. आणि म्हणूनच जे आहे बोलायच्या आधी, रागामध्ये बोलायच्या आधी 10दा सोचलं पाहिजे. तसं तर बोलायच्याच आधी सोचलं पाहिजे आणि जर तुम्हाला राग आलेला आहे तर त्यावेळेस तर 10दा अनेक सोचलं पाहिजे की आपण बोलू की नाही बोलू काही. कारण की आपल्याला आपण रागात असतो, आपल्याला कळत नाही, आपण सही गलतचं ज्ञान नसतो आणि आपण सगळं गलत सलत बोलून देतो. तर म्हणून अशा प्रकारे तिचा बोलला. तर कशी होती कहाणी? खूप छान होती ना. आता बघा एक इथे अनेक लहानसा आहे सॉक्रेट्सच्या बद्दल. सॉक्रेट्स खूप महान होते, पहा त्यांच्याबद्दल. सॉक्रेट्स वॉज वन ऑफ द वाइजेस्ट मॅन ऑफ द एन्शियंट वर्ल्ड. पुरातन कालाचे एक बहुत वाईज माणूस होते. वाइजेस्ट म्हणजे खूप शहाणे, ज्ञानी, विद्वान अशा प्रकारचे एक सॉक्रेट्स होते ते. मेनी वर द युथ्स हुज लाईव्ह ही इन्फ्लुएन्स्ड फॉर द बेटर. तर त्यांनी कित्येक युथ्सचे म्हणजे की तरुण लोकांचे जीवन जे आहे बदलले होते चांगल्या करता. हुज लाईव्ह ही इन्फ्लुएन्स्ड फॉर द बेटर. त्यांना इन्फ्लुएन्स केलं, मोटिवेशन दिलं चांगल्या करता आणि त्यांची लाईफ चेंज केली. Socrates counseled his disciples to keep their mouths shut and speak only when absolutely necessary. तर त्यांचे जे डिसायपल्स होते, त्यांचे जे चेले होते, त्यांना जे आहे ते सांगत होते, काउन्सिल करत होते, ऍडवाइस देत होते की आपलं कीप देअर माउथ शट म्हणजे आपलं तोंड बंद ठेवायचं, ह्याचं ते त्यांना ऍडवाइस देत होते. अँड स्पीक ओनली वेन ऍब्सोल्युटली नेसेसरी. आणि तेव्हाच बोला जेव्हा खूप जास्त गरजेचं असेल तेव्हाच बोलायचं. अशा प्रकारे ते ऍडवाइस देत होते आपल्या जे आहे जितकेही त्यांचे ते गुरु होते आणि त्यांचे जितके शिष्य होते सगळ्यांना. ओ वाईज वन, हाऊ मे वी नो वेन इट इज राईट टू स्पीक, दे आस्क्ड हिम. तर त्याचे जे जितके शिष्य होते ते ऐकायचे त्याची गोष्ट आणि विचारायचे की ओ वाईज वन, की श्रेष्ठ, हे श्रेष्ठ माणसा आम्हाला सांग की आम्हाला कसं कळेल, हाऊ मे वी नो वेन इट इज राईट टू स्पीक, की केव्हा बोलायचंय, बोलायची सही वेळ कोणची आहे हे आम्हाला कसं कळेल. पुढे काय आहे हे आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये वाचू. नाव वी विल continue with our English workshop and language study. So as you can see, this is the third question of our English workshop. तीसरा क्वेश्चन है, write a brief summary of the story of the young man and his spiritual teacher, making the young man the narrator. आता आपण जी स्टोरी वाचली एक यंग मॅन आणि त्याच्या टीचरची, ती स्टोरी आपल्याला एक समरी सारखी छोट्यामध्ये लिहायची आहे. क्वेश्चन मी शॉर्ट करून लिहिलेला आहे, फुल क्वेश्चन तुम्ही पुस्तक मध्ये वाचू शकता.
तर त्याचं समरी लिहायची. आणि यंग मॅन नरेटर आहे. नरेटर म्हणजे की तो स्वतः आपली कहाणी सांगतोय. तर आता ही पहा, द यंग मॅन अँड हिज स्पिरिच्युअल टीचर. यंग मॅन आणि त्याचा आध्यात्मिक गुरु. I went quickly to my spiritual teacher for advice because I had hurt my friend with my harsh and unkind words. तर म्हणजे की मी लवकर आपल्या जो टीचर होता, माझा जो गुरु होता, त्याच्याजवळ मी गेलो ऍडवाइस करता, त्याचे सल्ला करता, कारण की मी आपल्या एका मित्राला फार हर्ट केलं होतं, फार दुखी केलं होतं आपल्या जे आहे खराब बोलण्याने. आय वॉन्टेड टू मेक अमेंड्स. मी अमेंड्स करणं चाहत होतो, मी गोष्टीला ठीक करणं चाहत होतो. माय टीचर गेव मी अ शीट ऑफ पेपर अँड अ पेन. तर माझ्या गुरुनी मला काय दिलं, एक पेपर अँड पेन दिला. अँड आस्क्ड मी टू राईट ऑल द हार्श वर्ड्स आय हॅड स्पोकन. आणि मला म्हणाले की जितकेही हार्श वर्ड्स मी त्याला बोलले असे ना, मी सगळे इथे लिहून दो. When I did so, he asked me to tear it into small bits and then throw them out of the window. तर जेव्हा मी शब्द सगळे लिहिले तेव्हा ते म्हणाले, माझे टीचर जे होते ते म्हणाले की आता यांना बारीक बारीक कागदांना जे फाडून दे आणि त्याला त्याच्यानंतर विंडोच्या बाहेर, खिडकीच्या बाहेर फेकून दे. When I did that, he asked me to collect as many bits of paper as I could. जेव्हा मी असं केलं त्याच्यानंतर ते म्हणाले की आता तू बाहेर जा आणि जितकेही तू कागदाचे तुकडे उचलू शकतोस उचलून परत आण. दॅट वॉज इम्पॉसिबल बट आय गेव अ ट्राय. तर हे अगदी इम्पॉसिबलच होतं, अगदी म्हणजे की हे केलं नव्हतं जाऊ शकत, अशक्य होतं, पण तरी सुद्धा मी प्रयत्न केला. बट कुड नॉट कलेक्ट सिंगल टॉन बिट. पण एकही जो आहे कागदाचा तुकडा मी उचलू नाही शकलो. द टीचर टोल्ड मी. आता मला माझे टीचर म्हणाले, दॅट इज व्हॉट हॅपन्स विथ द स्पोकन वर्ड. हेच होतं आपल्या बोललेल्या शब्दांबरोबर. ही ऍडवाइज मी टू थिंक बिफोर आय स्पीक इन अँगर. आणि अशा प्रकारे त्यांनी मला सल्ला दिली की बोलायच्या आधी, रागात बोलायच्या आधी 10 सोच. हे पहा, हा क्वेश्चन जो आहे इम्पॉर्टंट आहे या दृष्टीने की तुम्हाला समरी येऊ शकते आणि पॅराफ्रेज तुम्हाला छोट्यामध्ये लिहायला, आणि जे रायटिंग स्किल्सचे जे एक्झाम्पल्स असतात, जे तुम्हाला लिहायचे असतात तिथे, त्याच्यामध्ये असे सगळे युजफुल आहेत. म्हणून हे नीट प्रकारे बघा की याच्यात कसं लिहिलंय. आता आहे क्वेश्चन नंबर 4 तुमचं. ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इन टू युअर मदर टंग. आपल्याला काही हे दिले आहेत, सेंटेन्सेस आहेत, त्यांना मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचे आहेत. तर बघा, द फर्स्ट क्वेश्चन वी मस्ट आस्क आवरसेल्व्स बिफोर वी स्पीक इज इट ट्रू. तर ह्याचं मराठी काय होईल? आपण बोलण्यापूर्वी स्वतःला पहिला प्रश्न विचारला पाहिजे. तो काय? तो खरा आहे का? म्हणजे की इज इट ट्रू, की हे खरं आहे का? द सेकंड क्वेश्चन टू आस्क इज इट प्लेझेंट. तर ह्याचं मराठी काय होईल? दुसरा प्रश्न विचारू, ते सुखद आहे का? ठीक आहे ना, हे दुसरा प्रश्न झाला. प्लेझंट म्हणजे काय? सुखद. द थर्ड क्वेश्चन अकॉर्डिंग टू सॉक्रेट्स इज इट युजफुल. सो ह्याचं ट्रान्सलेशन काय होईल? सॉक्रेटिसच्या मते तिसरा प्रश्न, तो उपयुक्त आहे का? इज इट युजफुल. युजफुल म्हणजे काय? उपयुक्त. तर अशा प्रकारे ह्याचं आपण ट्रान्सलेशन बघितलं. आपण ह्याला इंग्लिशमध्ये सॉक्रेट्स म्हणतो आणि जसं मराठीमध्ये तुम्ही पाहिलं सॉक्रेटिस असं लिहितात. नाव नेक्स्ट इज आर लँग्वेज स्टडी पार्ट. ग्रामर पोर्शन बघूया आपण. कम्प्लीट द फॉलोइंग ऑन युअर ओन. हे जे आहे तुमच्या एक्झाम्सच्या रिलेटेड आहे. एक्झाम मध्ये असे तुम्हाला फ्रेजेस भरायला येतात की तुम्हाला एक हाफ सेंटेन्स दिला असतो आणि त्याला फुल करायचं. बट आय डोंट नो. बट आय डोंट नो एवढं दिलंय, त्याच्या पुढे काय लिहायचं? व्हॉट दे आर डुईंग हिअर. मला माहित नाही की ते इथे काय करतात ते. ही टोल्ड अस. आता हे एवढंच लिहिलंय, ही टोल्ड अस द न्यूज दॅट वॉज व्हेरी एक्साइटिंग. त्यांनी मला अशी गोष्ट, आम्हाला अशी गोष्ट सांगितली जी की खूप एक्साइटिंग होती. दे वेंट वेन दे ऑल वर टेकिंग देअर लंच. तर अशा प्रकारे तुम्ही आपल्या मनाने सुद्धा ह्याच्यात काही वर्ड्स जे की मिनिंगफुल असे ते लिहायचा प्रयत्न करा. कारण की तुम्ही एक एक वस्तू लर्न नाही करू शकत. तुम्हाला ऍट लास्ट तुम्हाला आपलं डोकं चालवावंच लागेल. तर म्हणून हिला समजा ह्याचं जे आहे आणि त्याच्यानंतर त्याला आपल्या मनाने करायचा प्रयत्न करा. क्वेश्चन नंबर 8 बघा. थिंक बिफोर यू यूज. म्हणजे की यूज करायच्या आधी, वापरायच्या आधी सोचा. नेम सम रेडी टू ईट अँड रेडी टू कुक फूड आयटम्स अवेलेबल इन द मार्केट. आता मार्केटमध्ये तुम्हाला खूप सारे असे आयटम्स मिळतात जसे की जे रेडी टू ईट असतात, म्हणजे की ज्याला फटाफट याला खाऊ शकतो, आणि रेडी टू कुक सुद्धा असतात की तुरंत बनून जातात. तर अशा आयटम्सचे नाव लिहायचे. तर पहा, बर्गर, पास्ता, हे सगळं जे आहे बनूनही जातं फटाफट आणि विकतही मिळून जातं. नूडल्स, सूप, पिझ्झा, हॉटडॉग एटसेट्रा, हे सगळे रेडी टू ईट आणि रेडी टू कुक वाले आयटम्स असतात. ठीक आहे ना. मॅगी वगैरे तुम्ही जे खातात जसं, तर मॅगी मध्ये ते नूडल्स लिहायचं.
डिस्कस वेदर इट इज नेसेसरी टू यूज सच आयटम्स अँड वाय दे आर सोल्ड. तर आता आपल्याला काय पाहायचंय की काय जरुरी आपल्याला असे आयटम्स विकत घेणं आणि का ते विकले जातात. तर मी याच्यात पॉइंट्स मध्ये लिहिलंय, तुम्ही याला विस्तारशी लिहू शकताय. नॉट नेसेसरी टू यूज, नेसेसरी नाहीये, बिलकुल आवश्यक नाहीये. पीपल यूज देम फॉर अ मॅटर ऑफ कन्व्हिनियन्स. त्यांना कन्व्हिनियंट पडतं, आसान असतं म्हणून लोक घेतात, त्यांना सोपं पडतं. डिफरंट टेस्ट अदर दॅन होम फूड, घरचं खाऊन खाऊन जे बोर होतात म्हणून घेतात. वर्किंग पीपल्स नीड, जे लोक काम करतात बाहेर त्यांच्याकरता जरूरत येईल, त्यांना टाइम वाचवायचा असतो म्हणून. यंग चिल्ड्रन्स क्रेज, जे लहान मुलं असतात आणि इव्हन यंग मुलंही असतात त्यांना क्रेज आहे या गोष्टींचा. रेडी अँड इझी टू ईट, ठीक आहे, फटाफट खाल्ले जातात. मेनी कस्टमर्स गुड सेल, खूप कस्टमर आहेत आणि चांगली विक्री होते. डिस्कस द पॉसिबल ऍडव्हर्स इफेक्ट्स ऑफ सच फूड आयटम्स. आता हे खायला तर बडे मजेदार असतात जिभेला, पण याचे ऍडव्हर्स इफेक्ट्स म्हणजे की काय विपरीत इफेक्ट असतात. किडनी फेलियर ह्याच्याने होऊ शकतं. ओबेसिटी म्हणजे जाडपणा जो लहान मुलांमध्ये असतो त्याला ओबेसिटी म्हणतात. ब्लड प्रेशर, ओव्हरवेट, हार्ट अटॅक एटसेट्रा, हे सगळे याचे साईड इफेक्ट्स आहेत. म्हणून म्हटलं जातं की हे जंक फूड जास्त नाही खावं. तर आज आपण अनेक पाहिला सॉक्रेट्सची काय त्यांनी छान गोष्टी सांगितल्या आहेत ते आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये पाहूया. सो टिल देन बाय अँड हॅव अ नाईस डे. थँक्यू.